सुपर हिट करतो. अत्यंत जबरदस्त मॅच जिथे जय भवानी सातजे विरुद्ध जय हनुमान वाघोडे असा मॅच आपण बघतोय. गेल्या 2 पर्वामध्ये सेमीफायनलमध्ये खेळलेला वाघोडे संघ मागच्या स्पर्धांचा उपविजेता संघ, त्याच्या अगोदर 4थ्या क्रमांकाचा संघ आणि या 3ऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा झुंज देतोय, लढत देतोय जय भवानी सातजे या संघाच्या विरुद्ध. अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. तो बिडाकर क्रमांक 2 वरती जबरदस्त डिफेन्स होत आहे. रामी संघाचं डिफेन्स, रामी संघाचं रेडर अत्यंत सुंदर कामगिरी करत आहे. सुमित मानेच्या नेतृत्वाखाली आज प्रणव विंदुरकर हा खेळाडू घडलेला आपण बघितला आणि आज याचा दबदबा संपूर्ण रायगडवर आहे. बिडाकर क्रमांक 1 कडे बोलतो. महिलांच्या सामन्याकडे जिथे ढाका विरुद्ध 11-14 बघितला. आपला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचे घाटावरचे कोच केतन भोंडगे अगदी मंडळामध्ये आपला सुरुवात झाले 15-11च्या फरकाने या ठिकाणी आपण सामना पाहतोय. 4 गुणांनी आघाडीवरती आहे. खांदावणी विरुद्ध घाटावरचा मॅच आपण खांदावणी हा संघ राज्यात पहिली चालवण्यासाठी या ठिकाणी खेळाडू क्रमांक 2 वरती शिट्या आल्या. जबरदस्त मॅच सलग 2 पर्व सेमीफायनलमध्ये केलेला संघ सुनील माने याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय दौती मॅडम आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी दत्तात्रय आणि सुजित धळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते या ठिकाणी सभागृह दौती मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. प्लीज या ठिकाणी दत्तात्रय आणि सुजित धळे यांच्याचे आपण आदरणीय सभागृह दौती मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. अनेक सत्कार अनेक सन्मान साहित्य मंडळ आणि साहित्य महिला मंडळ यांच्या माध्यमातून तसेच आदरणीय रिजिस्टर्ड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण होत असताना पाहतो. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्व असतात त्या घरात सन्मान दिला जातो किंवा असे व्यक्तिमत्व सन्मान असतात. नवरी मॅडम यांचा सन्मान केला जातो. लता धळे आणि सुजित धळे यांच्या माध्यमातून धन्यवाद. मानाची शॉप आणि प्रथमोच्च देऊन सन्मानित करण्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सभापती रोहानी चंद्र अर्थात रोहानीचे आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मंदिरा वाडेकर आणि नेमाकडे आपणास विनंती करणार आहे. आजच्या स्पर्धेला आपण मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी महिला गटाचा सामना आहे. कर्नाटक स्पोर्ट्स पनवेलपासून सुरुवात करण्याचे दिव्याकर हा पहिल्यापैकी शेवटचा सामना असेल. सेकंड क्लास सामना जो सोनासीकर
तर क्रीडागट क्रमांक 2 वरती पुरुषांचा सामना असेल जय हनुमान सालगोडी विरुद्ध श्री माऊली भोते आणि क्रीडागट क्रमांक 3 वरती दिलखुश आवास विरुद्ध नागेश्वर आवास 2 आवास क्रीडागट क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळते काय मॅच असेल नागेश्वर आवास विरुद्ध दिलखुश आवास सामना आपण बघतोय 16-11 अशा फरकाने आहे इथे 5 गुणांच्या पिकाडीवरती धावा सुरू आहे दोहा तालुक्यामधला संघ थोडासा पाठीवरती आहे परंतु आज केलेला तन्वीर पडवल भक्ती शेरकीर तिच्या पावले सानिका भोईर आणि स्थिती सातनकर सानिका कालेकर ज्योती शिंदे आणि प्रांजल भोईर यांना मात्र आपला खेळ उंचावावा लागेल थोडंसं आपल्या खेळामध्ये या स्पर्धेला संपूर्ण पाठिंबा राहुल भोईर अगदी आहे आणि उद्याच्या गावचे राहुल भोईरला जय भवानी सांगली संघाचा निखिल चव्हाण बघतोय प्रयत्नांची पराकाष्ठा जबरदस्त डिफेन्स डाळी मारला होता डबल हायवोड केला होता डाळी मारून त्या ठिकाणी 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला ऑलराऊंडर पण बघतोय ऑलआउटच्या आंबेडकरीवरती जय भवानी सादर आहे ऑलआउट झालेला त्या ठिकाणी जय भवानी सादर
ग्रामीण क्रमांक 3 वरती आपण सामना सुरू आहे. कैरेश्वर माने विरुद्ध बापदेव आवाजवाला असा सामना केल्यानंतर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 23-12 फरकाने ग्रामीण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू आहे. तिथे हंगामोनी पनवेल या संघाने आघाडी प्राप्त केलेली आहे. 11 गुणांच्या आघाडीने सेकंड हाफ नंतर सुद्धा या ठिकाणी आघाडी कायमस्वरूपी आपल्या बाजूला ठेवले. ती म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळ हंगामोनी पनवेल या संघाने पहिल्या क्षणापासून सामन्याची पहिली सुरुवात आणि त्या सुरुवातीपासून जी आघाडी प्राप्त केली ती पाठी म्हणून ती आघाडी आतापर्यंत 11 गुणांवरती गेली आपण बघतोय. लीड जो आहे तो 11 गुणांचा आहे. त्यामुळे सावध थोडासा प्रवेश घेतलेला आहे शेवटच्या क्षणामध्ये. परंतु इथे आक्रमकता घ्यावा लागेल. सुरुवात सिद्ध राहणाऱ्या संघाला जर ही आघाडी कमी करायची आहे सामन्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर एखादी सुपर हिट खूप महत्त्वाची असते. अर्थात केतन घोडगे आणि ज्ञानेश्वर जाधव यांचे प्रयत्न जरूर सुरू आहेत. त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. रिव्ह्यू घेतलेला आहे. 15 रिव्ह्यू पुढे संघाचा मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार करायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान सहानुभूती श्री माऊली होते. मैदान क्रमांक 3 साठी दिलखुश आवाज नागेश्वर आवाज या ठिकाणी सन्मान्य दिलीप भोईर यांचा सन्मान केला जातो. राजू आणि राजू टोपले आणि यांच्याकडून या ठिकाणी सन्मान्य दिलीप भोईर यांचा सन्मान केला जातो. हे प्रेम आपण बघतोय त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. खानावू येथून हे दोन्ही चाहते सपोर्टर सन्मान्य दिलीप भोईर यांचे या ठिकाणी उपस्थित झाले आणि खूप खूप धन्यवाद. हा सपोर्ट कायमस्वरूपी स्टेटच्या पाठीमागे आपला असेल. खूप खूप धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो दिलीप शेठ भोईर या अनेकांच्या माध्यमातून या ठिकाणी गौरवान्वित या शुभेच्छामध्ये देण्यात येतात. मित्रांनो खऱ्या अर्थानं देशासाठी आणि समाजासाठी जे काही असतात असं दिलीप शेठ भोईर आकाशाला या सामान्यांचा राष्ट्रभर अर्थात अनेकांना अनेक क्षेत्रांमध्ये एक चाहता वर्ग निर्माण करत आहेत. त्याचे चाहते सुद्धा खूप आहेत आणि त्यांचे कॉल आमच्यापर्यंत येतात. राहुल शेठ भोईर सुद्धा एक चाहता वर्ग निर्माण करत आहेत. मैदान क्रमांक 2 वरती लढत आपण बघतोय. नितीन चव्हाण सामना आपण बघतोय. मागे संघ एकतर्फी विजयाच्या दिशेने सामन्याला घेऊन गेलेला अक्षरशः प्रणव इंदुरकरची 7 गुणांची सुपर हिट आणि त्यानंतरची आणखी एक सुपर हिट. अशा 2 सुपर हिट पहिल्या हाफमध्ये झाल्या आणि त्यानंतर मात्र सातूच्या संघाला धोका वरती काढून दिलं नाही आहे ते वाघोली संघाने. आणि पहिल्या हाफमधून पहिल्या क्षणापासून जी आघाडी प्राप्त केली आहे, जो लीड प्राप्त केलेला आहे, तो लीड मात्र आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत राखून देण्याचं काम केलेलं आहे. शुभेच्छा आल्याच्या संघाने आणि त्यामुळे आज आपण बघतोय गेल्या 2 पर्वामध्ये सेमीफायनल खेळणारा हा संघ
चेंडू तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आगेकूच करण्याच्या अगदी तयारीमध्ये आपण बघतोय तो म्हणजे हनुमान वाघोली संघ 23-14 अशा प्रकारे हाताघडीचा हाताखाली असा मागच्या मैदानाचा खेळतो जिथे खूप मजबूत स्थितीमध्ये संघाकडून पनवेल तालुक्यात आहे. जर आपण जर पाहिला पनवेलच्या ज्या त्या खेळाडू आहेत ते अगदी किरकोळ शरीर यष्टीचे आहेत, परंतु त्याचा खेळ जर आपण पाहिला तर अत्यंत लाजवाब. ज्या पद्धतीने पुढे येणारा संघ ज्याची प्रतीक्षा आज संपूर्ण प्रेक्षक मंडळी करतोय की करणारा स्पोर्ट पनवेल कधी मॅच बघायला मिळणार आम्हाला. आणि त्याच पद्धतीचा दत्तात्रय स्पोर्ट पनवेल सुद्धा एक चांगले क्रीडा मंडळ पनवेल हा सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. तर दोन्ही संघाला मी विनंती करतोय क्रीडा संघ क्रमांक 1 मध्ये कन्नड स्पोर्ट पनवेल आणि सुवर्ण गणेश दिवाकर आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. कर्नाटक स्पोर्ट पनवेल आणि सुवर्ण गणेश दिव्याकर आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. आपल्यासाठी फायनल कॉल आहे. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषांच्या संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. जे हनुमान सालगोटे विरुद्ध श्रीरावली झोपे आणि दिलखुश आवाज आणि नागेश्वर आवाज आपण सुद्धा लाईनअप करून घ्या. 4 संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. एकूण 6 संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. फायनल कॉल. एक संघ महिलांचा उपस्थित झालेला दिसतो मला त्या ठिकाणी संघ कुठला उपस्थित झालेला आहे. कर्नाटक स्पोर्ट पनवेल की सुवर्ण गणेश दिव्याकर. सुवर्ण गणेश दिव्याकर कर्नाटक स्पोर्ट पनवेल हा संघ उपस्थित झालेला आहे. सुवर्ण गणेश दिव्याकर आपण चला आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला चला. सुवर्ण गणेश दिव्याकर महिलांचा संघ आपण उजव्या बाजूला चला व्यासपीठाच्या. त्यानंतर जयमान सानगोटी श्रीमावली भोते दिलखुश आवाज नागेश्वर आवाज आपण चला आपण लाईनअप करून घ्यायचे. सर आपण बघतोय शोभा शेट्टी दोन्ही सुगुटे या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी 2 दिवस अगदी मेहनत करत आहेत. अर्थात राहुल शेठ भोईर आणि तुषार शेठ भोईर हे सुद्धा संपूर्ण स्पर्धेला सपोर्ट देत आहेत. बघा तुषार शेठ अक्षरशः 2 दिवस या स्पर्धेला पाहण्यासाठी आहेत. नक्कीच तुषार शेठ भोईर यांचे सुद्धा खूप मनापासून आभार असणार आहेत. तुषार शेठ सुवर्ण गणेश दिव्यागर आपण सर सुरुवातीच्या घाटावरील हल्ल्याकडून असा मॅच शेवटच्या क्षणावरती आलेला आहे. 27-18 म्हणजे 2 गुणांनी आघाडीवरती आपण हल्ल्याकडे या सगळ्यावरती मजबूत स्थितीमध्ये अगदी आघाडी प्राप्त केली. पहिल्या क्षणापासून जी आघाडी प्राप्त केली ती समोर आतापर्यंत सुवर्ण गणेश कर्नाटक स्पोर्ट आलेला आहे. सुवर्ण गणेश दिव्याकर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला
इकडे सीमावली भोटे संघ उपस्थित झालेला आहे आणि त्याचबरोबर जे हनुमान सालगोटी संघ सुद्धा उपस्थित झालेले आहे. दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. दिलखुश आवाज आणि नागेश्वर आवाज आपण चला. दिलखुश आवाज नागेश्वर आवाज आपण लाईन करून द्यायचं. खेळाचा क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे. खेळाचा क्रमांक 2 वरती पुढील सामना असेल जे हनुमान सालगोटी विरुद्ध सीमावली भोटे. हा सामना 2 वरती होईल. दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. नागेश्वर आवाज आणि दिलखुश आवाज आपण सुद्धा लाईन करून घ्यायचं आहे. सुवर्ण गणेश दिव्यागर सुवर्ण गणेश दिव्यागर आपण वाचला का उद्या वापरला खेळाडू क्रमांक 3 वरती आपण सामना पाहतोय. धनेश्वर माने विरुद्ध बाबतीत आवाज हा सामना तिकडे 3 वरती सुरू आहे. परंतु 2 वरचा सामना सुरू आहे. खेळाडू क्रमांक 1 वरचा सामना सुद्धा संपलेला आहे. 1 वरती महिलांचा संघ आपण आमंत्रित करणार आहोत. अर्थात सुवर्ण गणेश दिव्यागर हा संघ सुद्धा उपस्थित होतोय. प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया बाजूला व्हा. संघाची एंट्री आता मात्र तिथून होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनी तिथून बाजूला व्हायचं आहे. प्रथम आपण या ठिकाणी खेळाडू क्रमांक 2 वरची संघ आमंत्रित करूया. 2 वरती पुढील सामना जो आहे त्या संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. आता पुरुषांचा सामना असेल त्यामध्ये जे हनुमान सालगोटी हा संघ बामणगाव पंचकृषीमध्ये असेल आणि सीमावली भोटे हा संघ अलिबाग रिव्हर्स पंचकृषीमधील या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडेसे बाजूने देतो. प्रेक्षकांना थोडेसे बाजूला घेतो आणि लगेच देतो. खामदार कॉलनी प्रतिनिधी आपण प्लीज हॉस्पिटलमध्ये चला. खामदार कॉलनी प्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये चला. डीजे रेडी. ग्राउंडवरती जे प्रेक्षक उभे आहेत ग्राउंडवरती जे प्रेक्षक आहेत अगदी एंट्री समोर आहेत. तर आपण क्रीडागट क्रमांक 2 वरती संघाला आमंत्रित करतोय. डीजे रेडी. अर्थात क्रीडागट क्रमांक 2 वरती संघ उपस्थित होत आहे. अलिबाग रेवस पंचकृषी मधून सीमावली भोटे. प्रतीक्षा करत होतो ती आता संपणार आहे. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण गेल्या वर्षीचा अजिंक्यपदाचा मानकरी संघ ज्या संघाची आपण प्रतीक्षा करत होतो त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डीजे रेडी. संघ उपस्थित होत आहे. प्रथमतः सुवर्ण गणेश दिव्यागर.
गेल्या 2 पर्वांचा विजेता संघ कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल त्या ठिकाणी दाखल झाला आहे आणि त्यांच्या विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर श्रीवर्धन म्हणून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. पहिल्या फेरीची जी शेवटची लढत आहे आणि ही लढत जोपर्यंत पूर्ण होते तोपर्यंत महिला गटाच्या दुसऱ्या फेरीचा भाग्यपत्रिकेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी चालू सामना आपण पाहिला होता. 16 घाटामध्ये दत्तात्रय क्रीडामंडळ पनवेल या सामन्यामध्ये दत्तात्रय पनवेल हा संघ 10 गुणांनी विजयी झाला. पराभूत नंबर 3 Mani challenge 2 points, all decision 3 points. Please review. राउसर प्लेस रशिया. You successful, only 2 points. Number 8, anyone. धन्यवाद सर. तन्वी पटवळ आपण जरा टाटा संघाची तन्वी पटवळ आपण यायचं आहे. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. तसेच जय भवानी साधेच्या संघाचा आयुष घुमे आपण देखील यायचं आहे. आयुष घुमे आणि तन्वी पटवळ या दोनही खेळाडू नसला आणि आपण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. प्लीज कंटिन्यू करा. हॅलो, रणजित तंतोडे, अजित पाटील आणि सचिन पाटील मैदान क्रमांक 2 कडे चालायचं आहे. अजित पाटील, सचिन पाटील आपण लगेच मैदान क्रमांक 2 कडे जायचं आहे. करतोय. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ या ठिकाणी आपल्याकडे आहेत. टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा, भिल्लेश्वर किहिम, ओंकार वेशवी, शिवशंभू पाटणेश्वर, दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल, रुदीक्षा स्पोर्ट्स पेण, दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी पनवेल आणि 8वी जी चिठ्ठी आहे ती आपण कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल किंवा सुवर्ण गणेश दिव्यागर या नावाने या ड्रॉमध्ये टाकलेली आहे. आमचे छोटे मित्र या ठिकाणी आहेत. ऋग्वेद साम्य आणि श्लोक. ऋग्वेद, साम्य आणि श्लोक या तीन छोट्या मुलांच्या शुभ हाताने महिला गटाच्या दुसऱ्या फेरीचा भाग्यपत्रिकेचा कार्यक्रम होतोय. फर्स्ट मॅच कोणतर सर लिहित आहे. फर्स्ट मॅच साम्य तू एक चिठ्ठी उचल. शाबाश, तू एक. पहिली मॅच आलेली आहे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल किंवा सुवर्ण गणेश दिव्यागर. हा सामना 2 नंबरला लिहून घ्या. सतीश 2 नंबरला लिहून घ्या. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल किंवा सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध भिल्लेश्वर टीम. मॅच नंबर 2 ऋग्वेद. दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी विरुद्ध ओंकार वेशवी. हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. ओंकार वेशवी विरुद्ध दत्तात्रय क्रीडा मंडळ खांदा कॉलनी. पहिला पुकार आहे दोन्ही संघांसाठी. आपण तयारीला लागा. थर्ड मॅच साम्य. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा. थर्ड मॅच शिवशंभू पाटणेश्वर मांडवा आणि शेवटची मॅच शेवटची मॅच आहे दत्तात्रय स्पोर्ट्स क्लब पनवेल विरुद्ध रुदीक्षा स्पोर्ट्स पेण. सर्व संघांनी जय तयारी करायचं आहे. महिला विभागाच्या दुसऱ्या फेरीचा कार्यक्रम अर्थात क्वार्टर फायनलचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. धन्यवाद. तिन्ही छोट्या मुलांचे आभार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा क्वार्टर फायनलचा लॉट्स आपल्या हातात आला आहे.
विरुद्ध ओंकार वेशवे आपण जय्यत तयारी करायचं आहे. आपल्याला पहिला प्रकार आहे कॉम्पाउंड नंबर 1. तदनंतर कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल कडे दिव्यागर विरुद्ध भुवनेश्वर 3 आपली सेकंड मॅच असणार आहे. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा तिसरी क्वार्टर फायनल आणि चौथी क्वार्टर फायनल दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेठ अशा क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपल्या समोर आल्यात. साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आयोजित आणि आदरणीय छोटम शेठ संकल्पित ही भव्यदिव्य अशी कबड्डी स्पर्धा पर्व 3च्या निमित्तानं आपण पाहतोय. सर्व महिला संघांनी आपले संघ जय्यत तयारी ठेवायचे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात झाली आपण बघतोय कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध दिव्यागर. आता सिल्लोड तालुक्यामधला दिव्यागर संघ आणि पनवेल तालुक्यामधला कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल यामध्ये लढत ही पहिल्या फेरीची शेवटची लढत आपण समजली. पहामध्ये 2 गुणांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 1 गुणांनी दिव्यागर संघाला सुद्धा आपल्या खात्यात 2 गुणांचं सुंदर डिफेन्स येतो. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल संघाचे डिफेन्स आपण बघितलं खूपच सुंदर डिफेन्स आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती मात्र लीड आहे. त्याच्यामध्ये सामना बराच वेळ थांबला आहे. मात्र क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना सुरू झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना जो आपण बघतोय त्या ठिकाणी हनुमान सांगली विरुद्ध श्री माऊली भुते यांच्यामध्ये लढत आपण बघितली. अलिबाग तालुक्यामध्ये श्री माऊली भुते या संघाने या वर्षामध्ये 2024च्या मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. बराच वेळेला बक्षीसपात्र होणारा हा संघ एक छोट्या गाणी अगदी जर पाहिलं तर शरीर यष्टी सर्व खेळाडूंची जर आपण बघितली अगदी किरकोळ शरीर यष्टी आहे. परंतु त्यांचा प्रभाव जो पाहिला तो खूपच चांगला आहे. जबरदस्त कामगिरी संपूर्ण या 2024च्या मोसमामध्ये श्री माऊली भुते या संघाची केलेली आहे. धन्यवाद. खेळ कबड्डीचा आमच्यावरचा असाच कबड्डीचा उद्या या ठिकाणी थांबणार आहे. विश्वभर अशा कबड्डी स्पर्धेसाठी 3 दिवस अनेक या ठिकाणी कबड्डी येत असतात आणि अशाच कबड्डीसाठी या अमित ठाकरे आपण यायचं आपला सन्मान मंडळाच्या वतीनं मी नेहाताने आपणास विनंती करणार आहे. अर्थात कबड्डी खेळामध्ये सन्मानित करायचा आहे. नेहाताने यांच्या शुभचे या ठिकाणी सन्मान मात्र करण्यात येत आहे. नखरखार येथील अमित ठाकरे टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा या संघाला संघाचं घेणाऱ्या त्याचे या ठिकाणी सन्मान केला जातो. धन्यवाद. धन्यवाद नेहाताने. कबड्डीचा सन्मान कबड्डीच्या व्यासपीठावर आपण पाहतो असाच हा खेळ कबड्डी आहे. आणि अनेक वर्षांची परंपरा असलेला कबड्डी खेळ आपल्या देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने सुरू आहे. जो संजीवनी पद्धतीचा कबड्डी खेळ
बिजनेस आवाज तुम्ही तिकडे आहात मग नागेश्वर आवाज उशीर आला तरी तिकडे जावा पहिला असेल तरी तिकडे जावा उशीर आला तरी तिकडे जावा जबरदस्त गोष्ट आपण बघतोय महिलांचा माश अक्षरशः इथला संघ आपण बघतोय अत्यंत जबरदस्त कामगिरी गेल्या मोसमात गेल्या दोन्ही मोसमामध्ये या संघाने केली होती परंतु त्यांच्या आनंद जर आपण बघितलं तर श्रीमावळी होते या वर्षी अत्यंत फॉर्ममध्ये आहे 4 गुण त्यांच्याकडे म्हणजे एक गुणाचा लीड दिला संघामध्ये आपण बघितला तर 4 गुणाचा फरकाने सामना आपण बघतोय सिंगमावली भूतीच्या रायडरला कोणच्या बाहेर अक्षरशः खुश केला परंतु